हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा. वैशाल ब्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग सर्वात प्रथम सगळ्यांनाच. तर बागेत कोणकोणते आज नवीन फुलं आलेत हे बघण्यासाठी मी बाहेर आले. तर ह्या मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकताय. भरपूर अशी फुलं आलेले आहेत वेगवेगळी. पिवळ्या रंगाचा आपला जास्वंद, गुलाब मस्त आलेला आहे, गुलाबी रंगाचा वेगळा पिंक, आणि हा बघा वेगळाच आहे गुलाबी रंगाचं फूल. ते सुद्धा येणार आणि ते दाखवणार मी उमलल्यानंतर. खूप छान ते दिसतं. आणि ही सुद्धा झाडे बघून मन एकदम प्रसन्न झालं. फ्रेश मॉर्निंग, पॉझिटिव्ह मॉर्निंगचा वाईब येत होता आज. तर माझा सकाळचा चहा मिस्टरांचा माझा झालेला आहे. नाश्ता वगैरे झाला आहे आणि जेवणाला थोडीफार तयारीसुद्धा केलेली आहे. आणि मुलं काय भाजी चपाती घेऊन गेल्यात. आमच्यासाठी आता भात आमटी तेवढी करणार. तर कमळसुद्धा उमलाय लागले. आणि इकडे चाफ्याची पानं खूप सुंदर दिसत होती. आणि ही मखमलीची आपली झेंडूची फुलं ह्या भरपूर कळ्या आलेल्या आहेत. उमलल्यानंतर खूप छान दिसणार आहे. उमलल्यानंतर एकदा मी नक्की दाखवणार किती फुलं येतात याला. ते भरपूर कळ्या आल्यात म्हटल्यावर येणारच. आता मखमली झेंडू म्हणतात याला. आणि वाळकाचं आणि दोडक्याचं वेळेला नुसतीच फुलं यायला लागल्यात. येते का नाही फळ मला शंका वाटायला लागल्या. आलं तर छानच होईल असं म्हणत होते मी. तर आज मला मुलाच्या शाळेत मीटिंगला जायचं आहे. आणि ती मीटिंग करून आणि घरात येऊन मला परत घरातला आवरून आणि 4च्या मीटिंगला आणि दुसऱ्या कंपनीची मीटिंग आहे तिथे सुद्धा जावं लागणार आहे. त्यामुळे आज बिझी शेड्यूल आहे फारच. आणि आता फक्त माझं जेवण आणि नाश्ताच झाला. आता भांडी वगैरे तशीच टाकणार. आल्यानंतर फरशी धुणं करेन, कारण मला शाळेत पोहोचायचं आहे 9 वाजता. तर चला मी शाळेत पोहोचलेली आहे. हा ॲक्च्युली 10वी अ वर्ग आहे आमच्या गावातील माझ्या मुलाचा. आणि ती मीटिंग करून मी आले. आता चालले घरी. तर शाळेत गेल्यानंतर सारखा फील येतो. माझं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण मला फार आठवतं. या शाळेत आलं की ही मुलाची जरी शाळा असली तरी आपल्याला नेहमीच बघा आपले शाळेचे दिवस आठवतात. तिथं वर्गात गेल्यापासून बाहेर पडेपर्यंत सगळे माझे अनुभव जे आहेत मागचे, किंवा जे आपण 10वीमध्ये वगैरे शिकत होतो ते सगळा प्रकार मला आठवत होता. आणि मीटिंग असे पालक मीटिंग ठेवत असतात मध्ये मध्ये. तर आज लवकरच बोलवलं होतं. 9 ते 11 अशी मीटिंग होती. आणि ती माझी मीटिंग आवरली आणि मी घरी जाण्यासाठी चालले. तर भरपूर आज ऊनसुद्धा लागत होतं. आणि बघा ही मुलांची शाळा आहे. आमच्या गावातील दोन्हीसुद्धा मुले इथे शिकतात. खूप सुंदर झाडसुद्धा आहे आवारामध्ये. शाळेतला क्लास झालेला आहे आणि आपण घरी चाललेलो आहे मी. चला मग घरी गेल्यावरती बोलते तुमच्यासोबत. या घराच्या मागे आम्ही पहिला रेंटवरून राहत होतो. आता आमच्या रोडला चालले. हा मेन रोड आहे. अगदी जवळून घासून गेली माझला ST. तर बघा हा रोड थोडा कच्चा, अर्ध कच्चा आहे. आणि खूप सुंदर फुलं दिसत होते. तर आमच्या कॉलनीमध्ये बघू शकता. आता मी घरापर्यंत पोहोचलेली आहे. आता घरातच आल्यासारखं झालेलं आहे. आता आपण घरामध्ये पोहोचलेलो आहोत. आता इथे माझी 4 ते 6ची मीटिंग झाली. तर हा बड्डेसाठी हॉल डेकोरेट केलेला आहे. आमच्या गावातीलच एक हॉटेल आहे तिथे आपण आलेलो आहोत. आणि माझी 4 ते 6ची मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला हा थोडा हॉटेलचा व्ह्यू दाखवूया म्हटलं. कारण मुलगा मला न्यायला बराच वेळ लागणार होता. म्हटलं थोडक्यात का होईना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करूया. हॉटेल इथलं हा बघा फॅमिलीसाठी हॉल आहे. ॲक्च्युली जो काही सेमिनारचा हॉल होता तो वरती होता. आणि हा खाली लॉबीमधला दाखवत आहे बड्डे पार्टीसाठी. आणि थोडं
इथे इव्हेंट होता, तो इव्हेंट झालेला आहे आणि आता घरी जाणार. मुलगा येणार आहे न्यायला, त्यामुळे त्याची वाट बघत बसलेली आहे. ट्रेनिंग करून आता घरी आले आणि येताना मुलग्याला थोडं हे पाहिजे होतं, दाबेली पाहिजे होती. दाबेली घेऊन आले आणि तिथं आम्हाला नाश्त्याला म्हणजे स्नॅक आयटम म्हणून पावभाजी होती. मुलाला पण भूक लागल्या होत्या. ॲक्च्युली शाळेतून ती घरी आली होती तर तसंच मला न्यायला आला होता आणि मग येताना दाबेली घेऊन आलो आणि आता मेथीची भाजी, चपाती, भात आणि आमटी असं जेवण केले आणि आता जेवून घेणार आणि मग रेस्ट करणार. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.